या ठिकाणी वाच्यता केली असेल, मला माहिती नाही. आपण सांगताय की अबू आझमी काय बोलले, पण अबू आझमीनी असं बोलू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. कारण महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू आहे. गोहत्या बंदी कायदा लागू असताना बकरी ईदला गोवंश कत्तल करणे किंवा गोवंशाचे जे त्या ठिकाणी हत्या करणे हे काही योग्य नाही. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांची काय बोलले हे मला माहिती नाही. पण गोवंश हत्येबंदी कायदा या महाराष्ट्रात लागू असल्यामुळं आमचं सरकार गोवंश हत्या होऊ देणार नाही. बकरी ईदला गोवंश कापू देण्याकरता आमच्या कापण्याकरता जर कोणी जबरदस्ती केली आणि गोवंश कापण्याचा प्रयत्न केला तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल. मी काल अमरावतीमध्ये सांगितलं, अमरावती पोलीस कमिशनरशी बोललो की त्या ठिकाणी गौमातेचे त्या ठिकाणी लहान लहान वासरू कुणाचा तरी घरी बांधल्या गेले आहेत. गोवंश कत्तली करता लहान लहान बछडे जे आहेत तेही कापण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो आहे. तर आम्ही आता हा नक्की अजून त्या ठिकाणी कडक पद्धतीने यावर वॉच ठेवू आणि कोणत्याही हालतीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोवंश कापले जाणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व लोक घेऊ, सरकार घेईल, माननीय मुख्यमंत्रीसुद्धा घेतील. पण अशी मुजोरी करणं योग्य नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. ईदला कोणाचा विरोध नसतो, ईद ही मानवलीच पाहिजे. पण गोवंश हत्या करून कुठलीही ईद मानवलं जाऊ नये अशी या ठिकाणी आमची ज्यांना असा प्रयत्न केला आहे त्यांना आमची सूचना आहे.